नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बच्छा वारबी संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यामंदिर हिंगणवेढे शाळेत कार्यरत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील दुसरं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हे प्रकरण आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. या प्रकरणामध्ये 4 घटक आहेत. त्यापैकी पहिला घटक आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया. दुसरा घटक आहे सजीव व ऊर्जा निर्मिती. तिसरा घटक आहे काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा. आणि चौथा घटक आहे पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया. अशा पद्धतीने हे 4 घटक आहेत. या घटकामध्ये आपण सर्वप्रथम या ठिकाणी प्रस्तावना बघणार आहोत. तर मुलांनो, सजीवांविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. सजीवांना अन्न पाण्याची, सूर्यप्रकाशाची गरज असते. सजीवांना वाढीसाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा निसर्गातील विविध घटकांपासून सजीवांना मिळत असते. ऊर्जेद्वारे ते आपल्या गरजा ज्या आहेत ह्या गरजा पूर्ण करतात आणि आपली जीवन प्रक्रिया ही व्यवस्थित ठेवतात. तर या पाठामध्ये आपण सजीवांमध्ये होणाऱ्या जीवन प्रक्रियांविषयी माहिती जी आहे ती माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त आहेत. शरीरात अन्नपदार्थांचं पचन होऊन पोषक तत्वे तयार होतात. ही पोषक तत्वे रक्तामार्फत पेशीपर्यंत पोचवली जातात आणि ऑक्सिजन शोषण क्रियेतून प्रत्येक पेशींपर्यंत पोचवला जातो. तसेच पोषक तत्वांमुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होते आणि सजीवांची वाढ व विकासही होत असतो. त्यामुळे पोषक तत्वे ही खूप आवश्यक आहेत. पोषक तत्वे ही चयापचयाची क्रिया जी आहे शरीरांतर्गत, या चयापचयाच्या क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका ही पोषक तत्वे पार पाडतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, जीवनसत्वे ही महत्त्वाची पोषक तत्वे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज एक प्रश्न घेऊ की संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. यामध्ये संतुलित आहार असलेल्या कर्बोदक, प्रथिन, मेद, जीवनसत्व आणि खनिजे यामुळे शरीराची निरनिराळी कार्ये जी आहेत ही कार्ये पार पडतात. संतुलित आहारामध्ये या सर्व अन्न घटकांचं योग्य प्रमाण असल्याने स्वास्थ्यासाठी हा आहार जो आहे हा आवश्यक असतो. अशा पद्धतीने संतुलित आहाराचे शरीरासाठी महत्त्व आपण या ठिकाणी बघितलं. दुसरा प्रश्न या ठिकाणी बघू की स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात. बघा, आपल्या शरीरातील ऐच्छिक स्नायू हे आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल करण्यास मदत करतात. तर अनैच्छिक स्नायू जे आहेत हे शरीराच्या आतील क्रिया जी आहेत ह्या क्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करतात. जसे जठर, आतड्यांचं कार्य अनैच्छिक स्नायूंमार्फत होते. हृदय म्हटल्यानंतर हृदय स्नायू हे आपल्या शरीरात तिसऱ्या प्रकारचं महत्त्वाचे स्नायू असतात. या स्नायूंमुळे हृदयाचं कार्य जे आहे ते कार्य नियंत्रित केलं जातं. तसेच स्नायूंमध्ये कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा जो आहे तो साठासुद्धा केला जातो. यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघू की पाचक रस जे आहे त्या पाचक रसाचे पचनसंस्था जी आहे या पचनसंस्थेमध्ये महत्त्व काय. विद्यार्थी मित्रांनो, की पाचक रसामध्ये निरनिराळ्या प्रकारची विकारे असतात.
यातील बरीचशी उत्प्रेरक जे आहेत त्या उत्प्रेरकांचं कार्य करतात. त्यांच्यामुळे अन्नपचनाची क्रिया जी आहे ती क्रिया जलद होते. जठरातील या पाचक रसामुळे शरीरातील सामूदेखील हा आम्लधर्मी होतो आणि आतड्यातील पाचक रसामुळे तो आम्लारीधर्मी होत असतो. यानंतर आपला घटक जो आहे की सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लाईफ प्रोसेस, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था ह्या अविरतपणे कार्य करत असतात. या संस्था ज्या आहेत ह्या संस्थांमध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उच्छर्दन संस्था, नियंत्रण संस्था यासोबत शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपलं कार्य जे आहेत हे स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. आता ह्या यंत्रणा ज्या आहेत ह्या प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये समान पद्धतीने कार्यरत असतात. यांना अखंडपणे ऊर्जेचा स्रोत जे आहे त्या ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. यामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेची मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की ऊर्जा निर्मितीस फक्त अन्नघटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजन जे आहे त्या ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोचतात. नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असतात. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची गरज भासते. आता यामध्ये आपण आणि इतर प्राणी फळे आणि पालेभाज्या ह्या सेवन करत असतो. वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात. यासाठी ते अन्ननिर्मिती जी आहे ते अन्ननिर्मिती करतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने त्यांच्यात अन्न तयार होते. काही अन्न स्वतःसाठी वापरून उरलेले अन्न जे आहे हे त्यांचे फळे, पान, खोड, मूळ यामध्ये ते साठवले जातं. आता वनस्पतीजन्य पदार्थांचं सेवन इतर प्राणी करतात आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये जी आहे ही विविध पोषक द्रव्ये मिळत असतात. आता यांच्यामधला कर्बोदके, ह्या कर्बोदकाचे स्रोत जर बघितले की दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, धान्य, मध, बटाटे, रताळे, मिठाई ही सर्व कर्बोदकाची स्रोत आहेत. आता बघा ह्या कर्बोदकांपासून, या सगळ्या स्रोतांपासून जवळजवळ 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा मिळत असते. अशा पद्धतीने आज आपण या पाठामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया हा जो घटक होता हा घटक या ठिकाणी आपण बघितला. पुढचा घटक जो आहे तो पुढचा घटक सजीव आणि ऊर्जा निर्मिती हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.